किंग खान अर्थात शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड मूवी डंकी हा रिलीज झाला आहे. पठाण, जवान या 2 ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यशानंतर शाहरुख खानचा हा या वर्षातील तिसरा चित्रपट. त्यात राजकुमार इराणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पीके आणि मुन्ना भाई MBBS या 2 चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी हुकल्यानंतर आता SRK आणि राजकुमार हिराणी फायनली एकत्र काय भन्नाट घेऊन येतात याची प्रतीक्षा होती. डंकी या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच चित्रपटाच्या नावाबद्दल उत्सुकता होती. तसेच चित्रपटाचा टीजर देखील ड्रॉप 1, 2, 3, 4 अशा स्वरूपात आल्यानं चित्रपट नक्की काय आहे आणि कशावर आहे हे आधीच कळाले. भारत आणि जगभरातून जवळपास 10,000 लोक प्रत्येक वर्षी इलिगल पद्धतीने इंग्लंडमध्ये जातात. याच सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे आणि दिग्दर्शक राजकुमार इराणी हा प्रवास पडद्यावर कशा प्रकारे उतरवतात हेच पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचं होतं. डंकी ही 5 मित्रांची कथा आहे. मन्नू, सुखी, बुग्गी आणि बलिंदर. आणि या भूमिका साकारल्या आहेत अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल, अनिल ग्रोवर आणि विक्रम कोचर यांनी. या चौघांनाही खूप पैसे कमवण्यासाठी पंजाबहून इंग्लंडला जायचं असतं आणि तिथे त्यांना पोचवण्यासाठी हार्डी म्हणजेच किंग खान शाहरुख खान मदत करतो. इंग्लंडला जाण्यासाठी हे लोक इंग्रजी शिकतात. अभिनेता बोमन इराणी यांनीही इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका यामध्ये साकारली आहे. ती पण खूप इंटरेस्टिंग आणि फनी आहे. पण इंग्रजी शिकण्याचा काहीही उपयोग होत नाही त्यांना आणि त्यामुळे त्यांचा व्हिसा देखील नाकारला जातो. मग त्यानंतर इंग्लंडला कसं जायचं तर डंकी ड्राईव्ह करून, म्हणजे इलिगल पद्धतीने, ज्यात छुप्या प्रकारे पाण्यातून, वाळवंटातून, कंटेनरमधून जीव हातात घेऊन लोक इंग्लंडला पोचतात. पण ज्या दिखाव्याच्या मोहात हे 4 जण परदेशात गेलेले असतात, वास्तवात त्यांना तिथं गेल्यानंतर तसं काहीही बघायला मिळत नाही. मग हे 4 जण इंग्लंडवरून परत भारतात येतात का? त्यांना पुढे कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? परदेशात त्यांना कोणती वागणूक मिळते? हे सगळं या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात शाहरुखचा अभिनय पाहताना सारखा वीर झरा चित्रपट पाहिल्यासारखा फील येतो. इंटरवलपर्यंतचा चित्रपट हसवणारा असला तरी बोरिंग वाटतो. लगेच कनेक्ट होत नाही आपण त्याला. स्टोरी डेव्हलप करण्यात दिग्दर्शकानं इतका जास्त वेळ घालवला आहे की त्या मानानं इंटरवल नंतरचा चित्रपट हा आटोपता घेतला आहे असं वाटतं. सुखी अर्थात विकी कौशलची भूमिका छोटीशीच असली तरी कथेला कलाटणी देणारी आहे. हे पात्र तुम्हाला हसवतं देखील आणि दुसऱ्या मिनिटाला रडवतं देखील. 2 तास 41 मिनिटाचा हा इमोशनल ड्रामा असला तरी देखील प्रेक्षकांवर छाप पाडण्यास हा चित्रपट कमी पडल्याचं जाणवतं. चित्रपटाची गाणी चांगली असली तरी कोठेही प्रेक्षक चित्रपटाशी कनेक्ट होत नाही. शिवाय दिग्दर्शक राजकुमार इराणी यांचं दिग्दर्शन शाहरुख खान यासारख्या वलयांकित अभिनेत्यापुढे झाकोळून गेल्याचं किंवा कमी पडल्याचं सारखं जाणवतं. त्यामुळे नेहमीच ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यंदा मात्र आपला रेकॉर्ड तोडणार की काय असं चित्र आहे. शेवटी सांगायचं झालं तर तुम्ही पण माझ्यासारखे SRK फॅन असताल तर एकदा जाऊन चित्रपट बघायला काहीच हरकत नाही, पण फारशा अपेक्षा ठेवू नका. कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.